आपले घर, ऑफिस, कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेटची गरज असेल तर आजच एअरटेल ह्यूस्टन फायबर वायफाय बसवा। उत्कृष्ट दर, उत्कृष्ट सेवा, तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क 9975 9913 44। सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। अतिवृष्टी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे त्रस्त झालेल्या आरग तालुका मिरज येथील एका शेतकऱ्याला अखेर आपल्या 3 वर्ष जुन्या द्राक्ष बागेवर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड चालवण्याची हृदयद्रावक वेळ आली आहे। पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागेला फळधारणा न झाल्याने शेतकरी दादासू शिवाप्पा माळी यांनी हा अत्यंत कठोर निर्णय घेतला। आरगमधून आम्ही माळी फॅमिली आहे। चालू वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे फार मोठे नुकसान झाले आहे। हे आमची 1 एकराचा प्लॉट अवकाळी पावसामुळे पूर्ण 100% गेला आहे। हा प्लॉट जवळजवळ आम्ही 1.5 लाख रुपये गडी माणसं औषधाचा खर्च करूनही हाताशी लागला नाही। शासनाने केलेला पंचनामा त्याची मदत अजून मिळाली नाही, पण ती मिळणारी मदत पण ही तुटपुंजी आहे। त्या मदतीमध्ये ही झाडं तोडायचा पण खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा। अशा वेळी शेतकरी पूर्ण आर्थिकदृष्ट्या हतबल, मानसिकदृष्ट्या हतबल झाला आहे। अशा शेतकऱ्याला थोडीशी मदतीची, आधाराची गरज आहे। ही आधार गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना द्यावा ही आमची सरकारकडे विनंती आहे। दादासू माळी यांची आरग येथे 1 एकर द्राक्ष बाग आहे। त्यांनी या वर्षात या बागेसाठी त्यांनी सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केले, परंतु अति पावसामुळे बागेला अपेक्षित फळधारणा झालीच नाही। लाखो रुपयांचा खर्च करूनही हातात काहीच न आल्याने आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने माळी यांना बागेच्या मुळावर घाव घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही। प्रशासकीय मदतीचा अभाव या बागेचे सुमारे 1.5 महिन्यापूर्वी पंचनामा देखील झाला होता, पण नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही। प्रशासनाच्या मदतीने बाग तोडण्याचा खर्चही भागत नाही, अशी खंत माळी यांनी व्यक्त केली। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याला काहीच मिळत नाही, अशी परिस्थिती शेवटी हातबल होऊन त्यांनी बागेला तोडण्याचा निर्णय घेतला। द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे। अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान, त्यात प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांचे जीवन असहाय्य झाले। दादासू माळी यांच्या या घटनेने शेतीत वाढणाऱ्या नैराश्याचे वास्तव्य समोर आलं आहे। संबंधित शेती विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आणि भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट।